तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज थोडा पाणी मित्रांनो कमी झालेला आहे, म्हणजे उघडलेला आहे एकदम. आज चोख दिसतंय. नाहीतर 4-5 दिवस एकदम अंधार पडलेला होता, कारण भरपूर असा पाऊस पडलेला होता आणि दर दिवशी मुसळधार पाऊस वरसत होता. तर आज थोडं एकदम मोकळं आहे आणि थोडं तापमान जे आहे ते चांगलं आहे, एकदम नितळ वातावरण दिसतंय. तर तुम्हाला मी दाखवतो. मी आलो आहे वाडीमध्ये आमच्या, आणि भात लावणीचं काम चालू आहे मित्रांनो. आता आज 3रा दिवस आहे भात लावणीचा. तर तुम्हाला मी इथलं नेचर दाखवतो, कसं आहे काही ते मी तुम्हाला इथलं आता नेचर दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, आमचे वाडीतले आंबे कसे दिसतात, आणि उन्हाळ्यामधलं नेचर जे आहे ते वेगळंच दिसतं एकदम. आणि आता एकदम सगळीकडे हरियाली आहे आणि पाऊस भरपूर वरसला, त्याच्यामुळे हे पहा पाणी तिकडे पण झऱ्यांना किती वाहत आहे. तर आपण जाऊया इकडं, जिकडं आम्ही भात खणत होतो, तर तिकडे जाऊया आपण आता. हे पहा कोंबडे पण एकदम मोकळ्या वातावरणात एकदम मस्त चरतात. आणि ते पहा तिकडे पण कोंबड्या म्हणजे ते सर्व तुम्हाला दिसत आहेत, ते सर्व कोंबड्या नाही, कोंबड्या आहेत. हे पहा सगळेच कोंबड्या आहेत. आणि काय खात असतील इकडे ते त्यांनाच माहीत. हे पहा. तर आपण जाऊया आता आद्राच्या दिशेला. आणि हे पहा इकडं कडबं पिरलेलं आहे मकी. ह्यावेळेस तणस कमी होतं त्याच्यामुळं. आणि हे पहा इकडं वाळकी ठाणलेले आहेत मित्रांनो. हे पहा वाळकी म्हणजे आमच्याकडे वाळूक म्हणतात. काकडीपेक्षा जास्त मोठले असतात त्यांना वाळूक म्हणतात. आणि हे पहा याच्यामध्ये मिरचीचं रोप पेरलेलं आहे, आणि कुठं मुठं माठाची भाजी पण आहे. तर हे पहा इकडं भात खणलं आहे, आणि हे थोडं रोप बारीकला आहे. आम्ही 2 दिवस लावले, ते मोठलं रोप होतं, आणि हे थोडं बारीकला आहे. हे पहा तिकडं पण आदोर मोठा आहे. आणि हे पहा एवढं पाणी आता तरी वाहत आहे, कारण पाऊस जो आहे तो भरपूर झालेला आहे त्याच्यामुळं. हे पहा एकदम मोकळं पाणी दिसतंय. हे पहा, आणि तिथं बंद पण धसवलेलं आहे तिकडे, आणि याचं काम चालू आहे इकडं मूठ धवायचं. हे पहा तसं तर हो काम चुकारपणा करतोय, काम करत नाही, पण आज कसा तरी कामाला लागलेला आहे मूठ धवायला. आणि आता एक टप भरून जाईल वरती भात लावायला तिकडे. तर हे पहा आज मित्रांनो एकदम ऊन पडलेलं आहे थोडं. हे पहा आकाशामध्ये एकदम जास्तही नाही, एकदम कमी. आणि तुम्हाला मी इकडे दाखवतो बंद धसवलेला आहे, तिथं पण आता भरपूर अशी मेहनत लागेल. हे पहा इथं एवढा बंद आमचा धसवलेला आहे, कारण एवढा पाऊस पडला जोरात त्याच्यामुळं. हे पहा एवढी नुकसान केलेली आहे, वरून झरी येते खूप. आणि हे पहा दगडा जे आहेत ते ह्या कुंडीमध्ये नेलेले आहेत. हे पहा दगडा ह्या बंदाच्या, तर भरपूर नुकसान केलेली आहे. आणि ते पहा तिकडे झाडाला काय आहे, पिशवी दिसत असेल तुम्हाला मस्तपैकी. तर हे पहा झरी कशी जाते तिकडे, एवढं पाणी आहे. तर मित्रांनो छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.